सकल धनगर जमात महाराष्ट्र राज्याच्या वतीनं पंढरपूरमध्ये उद्या 9 सप्टेंबर 2024 पासून महाराष्ट्र राज्यातील 360 तालुक्यामधून शेकडो उपोषणकर्ते धनगर जमातीच्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करावी एवढ्या एकमेव मागणीसाठी आमरण उपोषणाला बसणार आहेत। गेल्या अनेक वर्षापासून धनगर जमातीच्या आरक्षणाचा लढा हा प्रलंबित आहे आणि इथल्या प्रस्थापित राजकीय पक्षांनी, प्रस्थापित राजकीय पुढाऱ्यांनी धनगर जमातीच्या या न्याय हक्क अधिकाराच्या मागणीला धनगर जमातीला तोंडाला पानं पुसलेली आहेत। विधानसभेची निवडणूक तोंडावरती आहे आणि ज्यांना आम्ही राज्याच्या अधिकार पदावरती, मुख्यमंत्री पदावरती, उपमुख्यमंत्री पदावरती बसवलं आणि ज्यांनी पहिल्या कॅबिनेटमध्ये देतो, आत्ता देतो, मग देतो, न्यायालयातून देतो, शिंदे समितीमधून देतो, अशा प्रकारची भलावण करत, खोटं बोलत गेली 10 वर्ष सत्तेचा राजशेकट हाकला, त्यांना हा शेवटचा निर्वाणीचा इशारा आहे। ह्या माध्यमातून या राज्यातील 2 करोडची मतदारसंख्या असलेला प्रचंड मोठा जातसमूह अत्यंत आक्रोशित आणि आक्रंदित असून पंढरपूरच्या दिशेनं महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील धनगर बांधवांनी या ठिकाणी यायचं आहे आणि आपल्या आरक्षणाचा एल्गार या ठिकाणी आपण पुकारलेला आहे। एक तर आता ह्या सरकारला आम्हाला धनगरांच्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करावी लागेल, नाही तर पाय उतार होऊन परागंदा व्हावं लागेल। आम्ही त्यांच्या राजकीय पक्षाचा समूळ विनाश करू शकतो एवढी मोठी मतदारसंख्या आमच्यामध्ये आहे। आमची न्याय हक्काची मागणी आहे, ती कुणाच्या विरोधात नाही आहे। सध्या सर्वोच्च न्यायालयातून आलेले काही निकाल आहेत आणि संपूर्ण परिस्थिती अनुकूल आहे। शिंदे समिती गठीत केलेली 9 महिने झालेलं आहे आणि सरकारकडे सर्व कागदपत्र असताना सर्व राजकीय पक्षांना, विरोधी पक्षांना, सत्तेतल्या पक्षांना हा संपूर्ण प्रश्न विदित आहे आणि म्हणून तातडीनं या ठिकाणी धनगर आरक्षणाची अंमलबजावणी करावी, अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रातल्या धनगर बांधवांना आता पंढरपूरच्या दिशेनं आगेकूच करावं आणि या ठिकाणी छत्रपती शिवाजीराजांच्या पुतळ्यासमोर जे सुंबरानं मांडलेलं आहे, या सुंबरानं मांडलेल्यामध्ये महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्ष आता बाधित झाल्याशिवाय राहणार नाहीत आणि सर्वात मोठी बाधा ही भारतीय जनता पार्टी, शिंदे साहेबांची शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी यांना होणार आहे। त्यामुळं सरकारनं सजग व्हावं आणि लवकरात लवकर काही तासामध्ये धनगर एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करून प्रातिनिधिक स्वरूपामध्ये 10 एसटीची सर्टिफिकेट घेऊन माननीय मुख्यमंत्र्यांनी पंढरपूरमध्ये यावं, अशा प्रकारची आमची मागणी आहे। आता आपण सांगितलं की सरकार अपयश ठरत आहे, पण त्या सरकारमध्ये भाजपचे पदाधिकारी असतील, सदस्य असतील, यांचे राजीनामे येतील का? त्यांनी त्या ठिकाणी राजीनामा द्यायची काही आवश्यकता नाही, कारण सर्व पक्षामध्ये इतर जातीचे सगळी लोक असतात। धनगरांची 4-2 माणसं आहेत आणि त्यांनी भारतीय जनता पार्टीचे आमदार म्हणून या आरक्षणाच्या भूमिकेला न्याय देण्यासाठी रात्रंदिवस कष्ट केलेलं आहे। त्यामुळं भारतीय जनता पार्टीच्याच काय तर कुठल्याही पक्षातल्या पदाधिकाऱ्यांनी अजिबात राजीनामा द्यायची गरज नाही, उलट त्यांनी तिथंच राहून आपल्या आपल्या पक्षावरती प्रचंड दबाव आणावा आणि धनगरांच्या एसटी आरक्षणासाठी सर्व पक्षांना अनुकूल करून घ्यावं। उद्याच्या आंदोलनाला राज्यस्तरीय नेते कोण कोण उपस्थित असणार आहेत? सर्वजण असणार आहेत, सगळ्या पक्षातले सगळेजण मंडळी असणार आहेत। नाव प्रमुख गोपीचंद पडळकर साहेब असू शकतात, आदरणीय प्रकाश अण्णा डांगे साहेब असू शकतात, महात्मे साहेब असू शकतात, वडकुते साहेब असू शकतात, सर्व दत्तामामा भरणे साहेब असू शकतात। आम्ही सर्वांना निमंत्रण दिलेले आहेत आणि ते काही मंडळी जरी आली नाहीत तरी, कारण आम्ही काही लोकांना जाणीवपूर्वक मुंबईमध्ये थांबण्यास सांगितलेलं आहे। सरकारमध्ये काही निर्णय होत आहेत, सरकारने जर ऐन वेळेस बोलून घेतलं तर त्या ठिकाणी आमची काही मंडळी, आमदार मंडळी, माजी आमदार मंडळी असली पाहिजेत आणि म्हणून हे आम्ही म्हणजे डिव्हिजन ऑफ वर्क असा विषय आहे। याच पद्धतीने तुमच्या आरक्षणासाठी वडीलपुत्री असलेली लक्ष्मण हाके यांनी उपोषण केलं होतं, पण त्या उपोषणामध्ये पात्र प्रतिसाद मिळाला नसताना पुन्हा एकदा पंढरपूरमध्ये या ठिकाणी उपोषण करून सरकारचं लक्ष वेधून घेत आहे। नेमकं यातून काय साध्य? वडीगोद्रीचं प्राध्यापक लक्ष्मण हाके साहेबांचं जे आंदोलन, त्याचे प्रमुख मुख्य हेच हितमाया शेजारी बसलेले दीपकराव बोराडे, ते उपोषण हे ओबीसींसाठी होतं। आमचं ह्या ठिकाणचं उपोषण हे अनुसूचित जमातीसाठींचं आहे। त्या उपोषणाचा आणि ह्या उपोषणाचा अर्थार्थी काहीही संबंध नाही। असू शकतात, आम्ही त्यांना निमंत्रण दिलेलं आहे सन्मानाने आणि त्यांना आम्ही त्या ठिकाणी बोलवलेलं आहे। ते समाजाचे नेते आहेत आमचे। आता आपण बोलताना सांगितलं की शिंदे मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीस साहेबांना हे आरक्षण देणं गरजेचं आहे। यावेळी तिसरा पक्ष अजित पवार गट आहे, त्यांचा विरोध आहे का? नाही, त्यांनी तर परवा दिवशी सांगितलं की जर ह्या दोघांची तयारी असेल तर पहिली सही मीच करतो। परवा दिवशी ते हेलिकॉप्टरने 3 जण एकत्र चालले होते, हेलिपॅडमध्ये आम्ही होतो, शिंदे साहेब होते, देवेंद्रजी होते, अजितदादा होते आणि बावनकुळे साहेब। आम्ही चर्चा करत असताना मी दादांना म्हणलं, दादा तुमच्या मतदारसंघामध्ये
जवळपास 3-3.5 लाख मतदार बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये धनगर आहेत. तर म्हणले पांडुरंगजी असं करूया, सगळ्यात अगोदरची सही मीच करतो आणि त्यामुळे आम्हाला 100% खात्री की हे सरकार 1-2 दिवसामध्येच हे आरक्षणाचं सर्टिफिकेट घेऊन येईल. आता जे आंदोलन होणार आहे हे ओबीसी सारखे आहे का धनगर समाज? नाही, अनुसूचित जमाती STच्या आरक्षणाची अंमलबजावणी हा आमचा विषय आहे. ज्या पद्धतीनं लोकसभेला निर्णय परिणाम झाला त्या पद्धतीनं विधानसभेच्या येणार निवडणुकीवर निर्णय परिणाम होऊ शकतो. 100% धनगर जमात 2 करोडची लोकसंख्या असणारी जमात आहे आणि 2 करोड म्हणजे आता आपण पाहतो की आमदार खासदार 700 मतापासून 2-3 हजार मतापर्यंत होतात आणि असा कुठलाच मतदारसंघ नाही की ज्याच्यामध्ये 5,000 पासून 50,000 पर्यंत अगदी काय मतदारसंघामध्ये 80-80 हजार मतदार धनगरांचे आहेत. माळशिरस आहे, सांगोला आहे, मोहोळ आहे, पंढरपूर हे ठिकाणच आम्ही निवडले. पंढरपूरमध्ये प्रचंड मोठी संख्या आहे. सर्व एवढं महत्त्वाचा मतदारसंघ असताना सरकार तुमच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करते असं वाटतं. कसं आहे, इथल्या काही प्रस्थापित राजकीय नेत्यांनी प्रस्थापित पक्षांनी जाणीवपूर्वक धनगर समाजाला जर STचं आरक्षण मिळालं तर प्रस्थापित जातीचे किमान 50 आमदार 10-12 खासदार घरी जातील आणि नंतर धनगर हा, कारण स्वातंत्र्याच्या अगोदर आपण बघतो की आटकेपार झेंडे फडकावणाऱ्या वीरांमध्ये धनगर पुत्र होते आणि महाराष्ट्राचं म्हणजे ह्या देशामध्ये 1900 वर्ष राज्य करणारी जमात कुठली असेल तर ती धनगर आहे. सम्राट चंद्रगुप्त मौर्य असतील, सम्राट बिंबिसार असतील, सम्राट अशोक असतील, हे सगळं धनगर जमातीचे राजे होते. अखंड हिंदुस्थानवरती राज्य केलेलं आहे. त्यामुळे हा समाज अत्यंत कष्टाळू आहे, अत्यंत प्रामाणिक आहे, अत्यंत इमानदार आहे. यांना जर आरक्षण मिळालं तर ह्यांचा सुसाट वेग असेल आणि त्यामुळे जाणीवपूर्वक काही प्रस्थापित जातींनी आम्हाला थांबवलं आहे. हा प्रस्थापित जात तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. कुणाचे आमदार असतात 100-150, कुणाचे खासदार असतात 25-30, कुणाचे आत्ता 32 निवडून आलेत. त्यांचा नामोल्लेख करायची काय गरज आहे? माझ्यापेक्षा तुम्हाला प्रकटपणे चालू तर प्रकट नाव काय घेत नाही कोण आहे काय त्यांना आम्ही काय कोणाला भेट नाही, पण आम्हाला माहिती आहे तुम्हाला समजण्यावाले को इशारा काफी आहे. वेळ आल्यानंतर नाव बी घेणार. आदिवासी आमदार मंत्र्याचा जास्त विरोध आहे आपल्या समावेश त्याच्याबद्दल चर्चा करून काही याच्यात मार्ग होऊ शकतो. हो, त्यांच्याबरोबर प्राथमिक चर्चा झालेली आहे आणि लवकरच एक मीटिंग आम्ही कॉल करणार आहोत की ज्याच्यामध्ये आदिवासी आणि या राज्यातले जे काही प्रमुख मान्यवर आहेत की जे पक्ष चालवतात, काही पक्षांचे प्रमुख त्याच्यामध्ये असून त्यांच्याबरोबर एक मीटिंग होण्याची शक्यता आहे.